काही वेळापूर्वीच आपण एक बातमी या ठिकाणी आपण दाखवली होती की विजय तुळशीराम कोते यांनी पूनम ग्रोवर अहमदाबाद गुजरात या ठिकाणच्या त्या व्यक्तीला एका जमिनीमध्ये फसवलं होतं। मात्र ती बातमी आपण प्रदर्शित केल्यानंतर मला काही वेळानंतर ताराचंद कोते यांचा एक फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की दुसरी बाजू म्हणून आम्ही तुम्हाला एक पोलीस स्टेशन मधली एक नोटीस आहे, ती नोटीस तुम्हाला पाठवतो, ती तुम्ही लावा, कारण आमची पण दुसरी बाजू तुम्ही ऐकून घ्या। त्यांनी जी काही नोटीस मला पाठवली आहे ती काय नोटीस आहे ते आपण वाचून दाखवत आहोत। मी विजय तुळशीराम कोते, वय 48 वर्ष, व्यवसाय शेती आणि रिअल इस्टेट व्यवसाय, राहणार शिर्डी तालुका राहता जिल्हा अहमदनगर। त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर आहे। समक्ष विचारले म्हणून लिहून देतो की मी वरील ठिकाणी राहणार असून शेती तसेच रिअल इस्टेट खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो। आता आपण मला पूनम सोमप्रकाश ग्रोवर यांनी माझ्या विरुद्ध केलेली तक्रार अर्ज वाचून दाखवला। त्यावर माझे सांगणे आहे की माझा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्याने पूनम सोमप्रकाश ग्रोवर हे माझ्याकडे 2017-18 मध्ये आले होते। तेव्हा पूनम ग्रोवर यांनी मला सांगितले की त्यांनी चंद्रकांत रतिलाल मेहता यांची शिर्डी हद्दीतील सर्वे नंबर 120/7 जमीन 89.73 आर अशी जमीन आहे, त्यांनी डेव्हलपमेंटसाठी घेतली असल्याने त्यांचे देवबाई लड्डाबाई पटेल अशांचे सदर जमिनीच्या 7/12 उतार्यात इतर अधिकारात नाव आहे। सदर जमीन त्यांना आता विक्री करायची असल्याबाबत सांगितले। त्यावर मी त्यांना जमिनीची मूळ मालक चंद्रकांत मेहता यांना घेऊन येण्यास सांगितले होते। त्यानंतर काही दिवसांनी चंद्रकांत मेहता, पूनम ग्रोवर व देवजीबाई पटेल असे तिघे माझ्याकडे आले। तेव्हा सर्व कागदपत्र बघितल्यानंतर सदर जमिनीबाबत एकापेक्षा जास्त दावे कोर्टात प्रलंबित असल्याबाबत मला समजले। तरी पूनम ग्रोवर हे मला विनंती करत असल्याचे मी जमीन खरेदी करण्याचे ठरवले, परंतु सदर सर्व दावे क्लिअर करून दिल्यानंतर मी ग्रोवर यांना 1,70,00,000 रुपये, चंद्रकांत मेहता यांना 1,75,00,000 रुपये व देवजीबाई यांना 1,30,00,000 रुपये असे देण्याचे ठरवले। सदर व्यवसाय पूनम ग्रोवर व माझ्या 2 वेळा नोटरी झाली। सदर दोन्ही नोटरीमध्ये देखील सदर जमिनीबाबत कोर्टात प्रलंबित असलेले दावे क्लिअर करून देण्याबाबत उल्लेख मी केला आहे। सदर जमीन मला स्वतःला विकत घ्यायची नसून मी सदर जमिनीसाठी खरेदीवर शोधत होतो। तेव्हा सदर जमिनीसाठी मला खालीलप्रमाणे खरेदीदार मिळाले। त्यामध्ये राजेंद्र सखाराम कोते, पंकज अशोक लोढा, सुनीता संजय सिंधवी, राहुल दुरुदेश्वर भारती, बाबासाहेब एकनाथ वाणी, अनिता निवृत्ती वाणी, तुषार रामराव आयर, रतन मारुती पवार, गोरख सोनाबापू कोते, शिवाजी रामभाऊ डांगे, ताराचंद तुळशीराम कोते, शफिक रफिक शाह, कारभारी चांगदेव कोते, चिन्नाराव श्रीरामू गंगा, मतींद्र सोनाबापू कोते असे वरील नमूद लोकांनी सदर जमीन विकत घेण्यास होकार दिल्याने मी सदर व्यवसाय मध्यस्थीची भूमिका घेतली। तेव्हा चंद्रकांत मेहता व पूनम ग्रोवर देवजीबाई यांना बोलावून बैठक बसवली। त्यात आमचे ठरले की चंद्रकांत मेहता हे मूळ मालक असल्याने त्यांना पूर्व रक्कम 1,75,00,000 रुपये खरेदीच्या दिवशी द्यायची आहे। तसेच कोर्टातील सर्व प्रलंबित दावे क्लिअर झाल्यावर पूनमबाई यांना 1,70,00,000 रुपये व देवजीबाई यांना 1,30,00,000 रुपये असे पैसे द्यायचे ठरवले। त्यानंतर पूनमबाई व देवजीबाई यांनी सहमती दिल्याने आम्ही 6/10/2020 रोजी चंद्रकांत मेहता यांना 1,75,00,000 रुपये देऊन सदर जमिनीवरील नमूद 15 लोकांची नावे केली। सदर व्यवहारात मी पूनम ग्रोवर याला 1,70,00,000 रुपये देण्याचे मान्य केले व आतापर्यंत पूनम ग्रोवर यांना 18,80,000 रुपये दिले आहेत। उर्वरित रक्कम ही मी त्याला सर्व कोर्टात प्रलंबित दावे क्लिअर झाल्यावर देणार आहे। कोर्टात प्रलंबित दावे पुढील प्रमाणे: राहता दिवाणी न्यायालय 205/2020, राहता दिवाणी न्यायालय 39/2020, औरंगाबाद उच्च न्यायालय रिपीट पिटिशन 6809/2020 असे वरील प्रमाणे दावे मान्य कोर्टात प्रलंबित आहेत। सदर दावे क्लिअर झाल्यावर मी पूनम ग्रोवर याला त्याची उर्वरित रक्कम देणार आहे। 6/10/2000 रोजी झालेल्या खरेदी व्यवहारात दस्तातील मजकूर बदलल्याचे पूनम ग्रोवर सांगत आहे, परंतु सदर दस्त बनवणे किंवा दाखल करून घेणे हे माझे काम नसून ते दुय्यम निबंधक कार्यालयाचे आहे, अधिकारी यांचे आहे। त्यामुळे सदर बाबींशी माझा काही संबंध नाही। तरी पूनम ग्रोवर मला मानसिक व शारीरिक त्रास देण्याच्या उद्देशाने माझ्यावर खोटे आरोप करून तक्रारी अर्ज करीत आहे। सध्या मान्य कोर्टात प्रलंबित दाव्यांचे पहिले पानाचे छायांकित प्रत मी सादर करीत आहे। या पद्धतीने त्या नोटीसमध्ये या ठिकाणी नमूद केलं आहे। आपण ते पूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवले आहेत। न्यूज 17 साठी अजय जाधव,